हॅलो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत स्वतः कसं आपण वॅक्सिंग करू शकतो पायाचं स्वतः. तर हे बघा, आधी पूर्ण पुसून घ्यायचे आपल्याला पाय. त्यानंतर पावडर लावायचे. पावडर लावल्यानंतर हे बघा, मी आधीच वॅक्स गरम करून ठेवलं होतं. तर हे असं गरम करून घ्यायचे आणि हे बघा, जसं मी लावते, आपण जसं बटर लावतो तसंच लावायचे. हे बघा व्यवस्थित, आणि पट्टी असं ठेवून आणि खेचाच्या मागच्या साईडला घट्ट पकडायचे. बघा, तुम्हाला दिसतच आहे मी कशी करते. तर तुम्ही हे स्वतः सेल्फ असं तुम्ही पर्सनल कोर्समध्ये हा येतो स्वतःचं केअर करणं, स्किन केअर, हेअर केअरमध्ये. ते बघा, स्वतः तुम्ही असं वॅक्सिंग करू शकता. जर समजा तुम्हाला हे गरम आहे खूप, तर तुम्हाला फक्त जर नॉर्मल आधी लगेच येणार नाही, ह्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावं लागतं. इवन मलाही खूप वेळ लागला होता, खूप प्रॅक्टिस केली मी. त्याच्यानंतर आता म्हणजे परफेक्ट होतो. तर तुम्हीही प्रॅक्टिस करा. आधी काय करा, स्पॅटुला घ्या. स्पॅटुल्याने तुम्ही पाणी वगैरे घ्या. पाणीने आधी तुम्ही असं लावून घ्या व्यवस्थित. आणि तुम्हाला मी सांगितलेच आहे, ह्याच्या आधीही व्हिडिओमध्ये बोलले होते की केसांचं जी दिशा असेल सरळ दिशामध्ये लावायचं आणि त्याच्या उलट्या दिशेला पट्टी खेचायचे. तर हे बघा, मी पण असं करतो. आणि मेन प्रॉब्लेम काय होतो याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला, बॅक साईडचं कसं करायचं. तर बघा मी कसं करते. बघा, पाय कसं व्यवस्थित ठेवलं आहे आणि पाय एकदम हलकं ठेवायचे. तर तुम्हाला ते व्यवस्थित केस सगळे निघतील. तर हे बघा, भरपूर माझे केस पायाचे वाढले होते. तर तुम्ही झूम करून पण बघू शकता. तर हे बघा, असं व्यवस्थित. हे बघा, आणि खूप गरम आहे वॅक्स, तर जरा सांभाळूनच लावा, नाही तर चटका वगैरे लागेल. तर जरा हळू आधी छोटेच पॅचेस घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही हे करा. पण मी बोलते आधी तुम्ही नॉर्मल प्रॅक्टिस करा स्पॅटुलाने, की बाबा कसं लावायचं वगैरे. पाणी वगैरे घ्या किंवा मग काहीतरी बटर वगैरे जरी घेऊन तुम्ही असं प्रॅक्टिस केलं लावायचं, तर ही होऊन जाईल. आणि बघा, असं पट्टी खेचायचं आहे तुम्हाला व्यवस्थित. आणि जिथे तुम्ही खेचाल तिथं मागच्या त्याच्या विरुद्ध दिशेला हात पकडायचे, म्हणजे ते खेचताना एवढं तुम्हाला त्रास होणार नाही. हे बघा, तुम्ही जसं व्यवस्थित करते असं तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही वाटतं प्रॉब्लेम वगैरे, तर तुम्ही मला कमेंट करा, तर मी त्याचं नक्की तुम्हाला रिप्लाय देते. हे बघा, नीट चेक करायचे कुठं राहिले काय राहिले. त्याच्यानंतर गुडघा करायचं आहे. बघा, गुडघ्यापर्यंत केलं तर हाफ वॅक्सिंग होतो, आणि आपलं पूर्ण मांडी वगैरे पूर्ण केलं तर मग फुल वॅक्सिंग, लेगचं फुल वॅक्सिंग. तर हे लेगचं आता मी केलं तर व्हिडिओ शेअर केला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि काय वाटलं तुम्हाला याच्यामध्ये कळालं नाही किंवा काही असतील प्रश्न वगैरे, तर मला कमेंट करा. हे पायाचं पण तसंच सेम करायचं आहे. जे कसंही करायला ना, सरळ लावायचं आणि त्याच्या उलट्या दिशेला पट्टी खेचायचे. हे बघा, तर सगळं व्यवस्थित निघतं. आणि पट्टी जरा प्रेस करायचे जिथे तुम्ही ते वॅक्स लावाल. तर प्रेस केल्यानंतर कसं थोडं केस व्यवस्थित निघतात. अर्धवट केस निघाले तर नंतर प्रॉब्लेम होतो. म्हणून हे बघा, मी जसं बघा जोरात दाबते. थोडं व्हिडिओ पुढे केलं आहे मी, म्हणून ते तुम्हाला तसं वाटत असेल. पण हा व्हिडिओ पूर्ण 1 तासाचा गेला आहे, म्हणून मी ह्याला जरा हे केले, स्पीड वाढवलं ह्याचा थोडासा. तर हे बघा, एकदम व्यवस्थित ते हे करून तुम्हाला करायचं आहे. हे बघा, एक स्ट्रिपमध्येच झालं माझं व्यवस्थित. हे बघा, मागे पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे, मी दाखवले. आता मी दुसरा पाय घेतला. तर हे बघा, जसं तुमच्या कम्फर्टेबलने तुम्ही बसू शकता. टेबलावरती ही पाय तुम्हाला जर जमत असेल तर तसं करा. मला खाली बसून कम्फर्टेबल वाटतं, म्हणून मी खाली बसून करते नेहमी वॅक्सिंग. तर हे बघा, पावडर लावलं. हे बघा, आधी मी इथून हे केलं. हे पूर्ण एक लाईन न घेता तुम्ही एकदम छोटे पॅचेस पण घेऊन करू शकता. असं नाही की तुम्हाला पूर्ण लाईनच करायचे, पण जिथून घ्याल ना तिथूनच सुरुवात करा. एक लाईन खालून घेतली ना, तो लाईन पूर्ण वरती पण कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर बाजूची लाईन घ्यायची. बाजूची लाईन झाल्यानंतर असं करत पूर्ण पाय कवर घ्यायचे. नाही तर काय करतात लोक, मधूनच कुठून तरी खेचतात, मग मधूनच एखादं पॅच राहतं. असं करू नका. हे बघा, उलट्या साईडने मी लावते. हे बघा, पूर्ण मी खालीपर्यंत घेते. जर तुम्हाला एवढं पूर्ण लावायला नसेल जमत, सुकत असेल वॅक्स, आणि वॅक्स पटकन सुकतो, त्यामुळे पटापट करायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही छोटे पॅचेस घ्या. छोटे पॅचेसनेच तुम्ही करा. आणि तुमची फुल प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासगळं पूर्ण पायाला वॅक्स लावून करू शकता. हाताचा करा किंवा पायाचा करा, तो बरोबर स्टेप बाय स्टेप करा. पूर्ण एकाचं जर तुम्ही छोटंसं पॅचेस जरी घेतलं, तर पॅचेस सोडून तुम्ही पूर्ण वरतीपर्यंत घ्या. तर वरतीपर्यंत तुम्ही व्यवस्थित
छोटं पॅसेज जरी तुम्ही घेतलं तर एका लाईनीत व्यवस्थित घ्यायचं आहे. एक एक लाईन तुम्हाला माहिती आहे, ही लाईन झाली आपली तर ही दुसरी लाईन घ्यायची आहे, दुसरी लाईन झाली की तिसरी लाईन घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही म्हणजे मध्ये पॅचेस राहणार नाही. कस्टमरचंही करताना असंच करायचं आहे आणि आपलं स्वतःचंही करताना असंच करायचं. एक लाईन व्यवस्थित घेतली की सगळं व्यवस्थित होतं. नाही तर मधूनच पॅच घेता तुम्ही, मग मधूनच राहणार, मग केस राहतात. मग खूप मी असं ऐकलं कंप्लीट खूप जणांचं येतं की अरे इथंच राहिले तिथंच राहिले, तर असं होणार नाही. तर तुम्ही असं नीट व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही करा, तर तुमचे काही प्रॉब्लेम्स येणार नाही. बाय. हे बघा आता हे झालं आहे पूर्ण. तर आता मी व्यवस्थित ते धुवून येते. जर धुवून नाही आलं तर तुम्ही वेट कॉटन हे नॅपकिन घ्या, नॅपकिन असं व्यवस्थित पुसून घ्या. हे बघा जसं मी पुसते व्यवस्थित तसं टावेलने, छोट्या टावेलने पुसून घ्या, म्हणजे नॅपकिनने. आणि पुसून घेतल्यानंतर हे ॲस्ट्रिजंट आहे, तर ह्याने तुम्हाला टॅप करायचं आहे. हातात घ्यायचे आणि टॅप करायचं. आणि जर तुम्ही वॅक्सिंग करत असाल त्याच्यावरती हे तुम्हाला हे लावायचंच आहे कंपल्सरी ॲस्ट्रिजंट, किंवा मग तुम्ही रोज वॉटरही लावू शकता. जर कोणाला पिंपल्स वगैरे आले तर ते लोक ॲलोवेरा जेल लावू शकता. ॲलोवेरा जेलनेही काही प्रॉब्लेम होत नाही. काहींना येतात दाणे आलं तर तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता. बाय.